श्री स्वामी समर्थ. तर सकाळची सुरुवात माझ्या देवांच्या दर्शनाने आणि माझ्या झाडाला छान असं फुल आलेलं होतं जास्वंदीचं, तर मी ते गणपती बाप्पाला दिलं. आणि माझ्या देवालयात तुम्हाला दिसत असेल चिमटा छडी आणि तावीज आहे आणि नवनाथ महाराज आहे. तर माझे किरण नित्यनेमाने ही पूजा करत होते आणि श्रावणात पारायण करत होते. तर नमस्कार मंडळी, मी कोमल किरण, मी आहे नाशिकवरून. तर आई आलेल्या होत्या घरी, तर मला बनवायची होती वांग्याची भाजी. तर वांग्याची भाजी असल्यानंतर मला असे भरलेले वांगे खूप आवडतात. तर खूप छान असे मी त्याच्यात काय 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 मसाले भरले, शेंगदाण्याचा कूट वगैरे भरला आणि छान जिरं मोहरी टाकली आणि सगळे वांगे फ्राय केले. वांगे म्हणजे एक पैर की मुर्गी रहती, इसको एक पैर की मुर्गी बोलते, पता है ना आप सबको. तर छान अशी भाजी बनवली आणि खूप टेस्टी झाली होती. तर आम्ही मस्त छान असं जेवण केलं आणि ही भाजी असल्यानंतर मला कसलंच टेन्शन नसतं. म्हणजे या भाजीबरोबर भाकर असली ना तर एक नंबर कॉम्बिनेशन आहे. पण माझ्याकडे भाकरीचं पीठ नव्हतं, कारण मी प्रत्येक वेळेस माझ्या मम्मीकडून मागून आणते पीठ, कारण मी पीठ दळूनच आणत नाही. तर आराम वगैरे केला थोड्या वेळ आणि चहा ठेवला आमच्या सगळ्यांसाठी 5 वाजता. चहा ठेवला आणि माझ्या बाळाला खायचं नव्हतं. चहा बिस्किट आणि वेपर्स मी तुम्हाला नाही का बोलली मी बटाटे आणून ठेवलेले होते, मला टाइमच नव्हता, माझे ते बटाटे सालायचे. तर मग आई आलेले होते तर आईंकडून मी करून घेतले बरं का चिप्स. आणि म्हणू नका तुम्ही सासूबाईला काम लावलंय, तर असं काही नाही, त्यांनाच आवडतं करायला. त्याच्यामुळे त्यांना चहा वगैरे दिला आणि गॅलरीत बसलेले होते. आणि माझ्या गॅलरीचा व्ह्यूज इतका छान आहे का, मी कंटिन्युअसली गॅलरीत बसली असेल तर मला करमून जातो. आणि अक्षरशः सांगते, मी 2-2 दिवस घराच्या बाहेर निघत नाही. तर माझं घर मला खूप खूप जास्त आवडतं आणि माझ्या घरात म्हणजे एकदम छान वाटतं. आणि रात्री मी खिचडीच बनवली होती, कारण एवढं जे भूक नव्हती आणि लाईटली जेवण करायचं होतं, तर मी छान अशी खिचडी बनवली. आणि तुम्हाला माहिती आहे माझी खिचडी स्पेशल आहे. तर जेवण वगैरे केलं आणि त्याच्याबरोबर खिचडीबरोबर जर कांदा असेल, लिंबू असेल, लिंबू नाही सॉरी कांदा असेल आणि मी हे कुरकुरे कोण खातं माझ्यासारखं, छान असं जेवण केलं. सर चलो या जेवायला. तर असं होतं आमचा दिवस. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.